11 धोत्रे, संदीप शेठ रसाळ 708 सरकार यांच्या वतीने धोत्रे संघाला पॅकरशिप देण्यात आले आणि गेम ऑन. पहिला बॉल विकेट किपरच्या हातात मागे टाकलाय. व्हाईट बॉल. सुरुवात व्हाईट बॉलने करतो वैभव रसाल. टाळ्या वाजतायत. खेळाडू कक्षामध्ये खरं तर आयोजकांनी दिलेल्या सूचना तंतोतंत पालन सुरू आहे. खेळाडू कक्षामध्ये फक्त 9 खेळाडू, त्यांच्या व्यतिरिक्त जे बसले त्यांना विनंती आहे कृपया आपण स्टेजवरती या. मग ते प्रेक्षक असेल किंवा अन्य कोणी असेल, आपण कृपया मंचावरती या. वाह, हा चेंडू थोडा फसवा होता. स्ट्रोक खेळण्यासाठी मन बनवलं होतं प्रेमने. टप्पा पडल्यानंतर खरं तर प्रेमही थांबला आणि डॉट बॉलने सुरुवात. व्हाईट बॉल नंतर धोत्रे आणि सोमजाई 11 गुंडगे अशी लढत आहे. बऱ्याच दिवसानंतर गुंडगे आणि धोत्रे टीम मध्ये मॅच आहे, त्यामुळे याही मॅच कडे प्रेक्षक तेवढ्याच उत्सुकतेने बघतात की सामना कसा रंगणार. वैभवचा बॉल हाफ ट्रॅकर ऑन साइडला हवेत. खेळाडू नाहीये. बॉल चाललाय सीमारेषा पार. एंट्री गेटला ठोकलाय प्रेमने चौकार. जबरदस्त बॅटिंग प्रेम. सोमजा 11 गुंडग्याचा हा ओपनर. वैभवच्या विरोधात रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल होता वैभवचा. पंच पाहतात. फिल्डिंग इथून करण्यात आली. स्वर्गीय मंगेश दादा रसाळ 11 धोत्रे. खरं तर स्वर्गीय मंगेश दादा यांची आठवण नेहमी येते, कारण धोत्रेचा क्रिकेट जगवणारा खेळाडू होता. आज आपल्यात नाहीये, पण त्यांच्या स्मृतींना उजाळा देताना आठवणी कायम जपत हा संघ त्या नावाने खेळतोय. प्रेमच्या बॅटमधून ऑन साइडला वैभवच्या विरोधात आक्रमण. चालला चेंडू सीमा पार. दुसरा लगातारचा हा चौकार. दमदार बॅटिंग चालू आहे. प्रेम सोमजा 11 गुंडग्याचा बरोबर चेंडूची पाहणी करतोय. आफ्टर ऑब्झर्वेशन स्ट्रोक इथून मात्र सिलेक्ट करतो फलंदाज प्रेम. बॅटची कडा. रनचा कॉल होता पण वैभव पुढे आला, तोपर्यंत चान्स मिळाली आता फलंदाजांना. खराब फिल्डिंग झाली. ओव्हरथ्रो. परत एकदा संधी घेत होता प्रेम. हातात होता चेंडू, निसटला आणि एक सिंगल मिळाली. सोमजा 11 गुंडगेचा स्कोर सिंगलने पुढे चाललाय. स्कोर वरती नजर आपण टाकूया. 5 चेंडू आणि 10 धावा. कॅप्टन आकाश यांनी बरोबर संघाची बांधणी केली आहे आणि त्यानंतर प्रेम आणि अनिकेत सावध पण संयमही तेवढीच आक्रमकतेने सुरुवात. वैभव रसाल 2 चौकार खेचले आणि 5 बॉलमध्ये 10 आहेत. ओव्हर पॉवर प्लेची आपण बरोबर रन रेट आणि मेंटेन केला. विकेट गमावलेली नाहीये. स्ट्रॉंग पोझिशनमध्ये, कारण जोपर्यंत विकेट सेफ आहे तोपर्यंत या मैदानावरती मोठा स्कोर करण्याची चान्स आहे. लास्ट बॉल. पॉवर प्लेचा लास्ट बॉल शरीरावरती लागला. जोरदार अपील आणि पंच सांगतायत कदाचित बॉलर समोर नजरेसमोर आला असावा आणि त्या कारणास्तव जज करणं त्यांनाही कठीण गेलं आणि षटक कंप्लीट. एका ओव्हरमध्ये स्कोर झाला सोमजाई 11 गुंडगे संघाचा. बिनबाद 10 धावा. 5 ओव्हरची मॅच आहे. यानंतर जो सामना होणार आहे पहिल्या फेरीतील चौथा, ती मॅच असणार आहे 2 टीम मध्ये. खरं तर यानंतर बघा आजच्या लॉट्स प्रमाणे ज्या 2 टीम होत्या, नेरळपाडा बी आणि जय हनुमान कळंबोली, ते दोनही संघ आज कॅन्सल झालेले आहेत आणि त्यांच्या जागेवरती खरं तर बीड आणि कडाव हे 2 संघ यानंतर खेळणार आहेत. बीड वर्सेस कडाव अशी लढत असेल तर दोन्ही कॅप्टन या ठिकाणी बीड संघ उपस्थित झालेला आहे, त्यांचं आपण स्वागत करूया. कडाव संघही उपस्थित होतोय, त्यांचंही स्वागत. आणि बीड आणि कडाव संघाच्या कर्णधाराने आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा.
कारण इनिंग ही सुरू झालेली आम्ही आधीच इन्फॉर्म करतोय, कारण 5 ओव्हर होईपर्यंत किमान आपण टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहाल ही अपेक्षा करूया. आणि 1 ओव्हरमध्ये 10 धावा आहेत. सोमजा 11 गुंडगे कित्येक वर्ष याही संघाने कर्जत टेनिस क्रिकेटवरती अधिराज्य गाजवली आणि आता परत एकदा वाकसच्या स्पर्धेमध्ये खरं तर आमदार ट्रॉफी जिंकण्याच्या उद्देशाने आलेले आहेत. आणि आज धोत्रे संघाचा सामना कुठेही जरी असला तरी आवर्जून घरी टीव्ही लावून, जर का त्यांना टाइम नसेल तर घरी टीव्ही लावून टीव्हीवरती मॅच नक्की बघतात. ते संदीप शेठ रसाल 708 सरकार यांनी आज संघाला पुरस्कृत केलेला आणि त्यांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानाच्या आतमध्ये आता ओव्हर नंबर 2 मध्ये आला. जितेश कामरी, छोटा पॅकेट बडा धमाका. वाह, रिव्हर्स शॉट बरोबर मारलाय. प्रेमच्या बॅट मधून चाललाय चेंडू सीमा पार. रिव्हर्स षटकार, ही ताकद आहे सोमजा 11 गुंडग्याची. बॅटर प्रेमचा रिव्हर्स 6. मॅच बॉल. आमच्या लाडक्या प्रेक्षकांना विनंती करतो की चेंडू गेल्यानंतर खरं तर आपण तो लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा, कारण तुमची साथ आम्हाला 5 रात्रीमध्ये लाभली आहे आणि इथून पुढे देखील आमचे लाडके प्रेक्षक तेच सहकार्य आम्हाला करतायत. त्यांचे धन्यवाद. कर्जतचे प्रेक्षक भरपूर मी म्हणेल की सहकार्य करणारे आणि म्हणूनच कर्जत तालुक्यात यावर्षी रेकॉर्ड ब्रेक टुर्नामेंट म्हणजे वाकस हे गाव मागच्या 2 वर्षात पाहिलं तर एकाच वर्षी 12 ते 13 टुर्नामेंट भरवण्याचा 17 टुर्नामेंट भरवण्याचा रेकॉर्ड याच वाकस गावाने केला होता. परत एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, हलकीशी अपील आहे. खरं तर 2 वर्षापूर्वी आपण पाहिलं वाकस गावाला कर्जत तालुक्याचं टेनिस बॉल क्रिकेटची पंढरी म्हणून का ओळखलं जातं, कारण एका वर्षी 17 टुर्नामेंट ज्यामध्ये 3 नाईट टुर्नामेंटचा समावेश होता आणि 14 डेच्या, आणि तो रेकॉर्ड ब्रेक आयोजन करणारा वाकस हा गाव 17 टुर्नामेंट आयोजित केल्या होत्या. खरं तर खूप सारं कौतुक आहे वाकसकरांचं. बॉलर्स तयार, पुढे आलाय प्रेमच्या बॅटमधून, कव्हरच्या वरून चालला चेंडू सीमा पार. बेधडक मारलाय आमदार चषकाचा हा चौकार. वाकसमध्ये होतील की नाही ही प्रेक्षकांमध्ये चर्चा होती, पण प्रेक्षकांच्या त्या चर्चेला उधाण आला आणि सामाजिक कार्यकर्ते रोशन शेठ दळवी यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा आपण लाईव्ह स्क्रीनवरती रोशन शेठ दळवी यांचा फोटो पाहताय. जिथे 6 बॉल आहे, थोडा खाली राहिला अपेक्षित हाईट प्रेमच्या बरोबर त्या रेंजमध्ये हा बॉल नव्हता. 4 बॉल दुसऱ्या ओव्हरचे संपलेत. सोमजा 11 गुंडगेच्या धावा आहेत स्कोर कार्ड वरती 20, विदाऊट लॉस 20 धावा आहेत. म्हणजे सध्या मजबूत बाजू येते सोमजा 11 गुंडगेची, कारण विकेट त्यांच्या हातामध्ये पूर्णपणे 10 आहेत. जिथे बॉल समोर एक पाऊल पुढे उंच मारलाय, आलाय खेळाडू, कॅच ड्रॉप, मिस जजमेंट, कॅच ड्रॉप. तोपर्यंत धावा मिळाल्यात फक्त 2. प्रेमला जीवनदान. 22 धावा. दुसऱ्या ओव्हरचे बॉल समाप्त झालेत ते 5. खरं तर लाईव्ह स्क्रीनवरती आपण जर टीव्ही मोबाईलवरती मॅच पाहत असाल तर राईट हँड साईडला जो फोटो दिसतोय ना, आकर्षक पर्सनॅलिटी सामाजिक कार्यकर्ते रोशन शेठ दळवी यांचा फोटो, आणि लेफ्ट हँड साईडला फोटो येतो कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे साहेबांचा. आणि या दरम्यान लास्ट बॉल, रनआउटची चान्स, डायरेक्ट हिट मिस, रन कंप्लीट. 22च्या स्वरूपातली धाव आणि 2 ओव्हरमध्ये सोमजाई 11 गुंडगेचा स्कोर आहे. बिनबाद धावसंख्या ती मात्र 23. 11.50च्या सरासरीने धावा आहेत त्या 23, आणि 3 ओव्हर एकाच एंड कडून ही गोष्ट लक्षात घ्या. 15 सेकंदात तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा असेल तर 15 सेकंदाचा कालावधी आहे. आणि त्यानंतर खेळाडू कक्षामध्ये 9 खेळाडूच हवेत त्या टीमचे. बाकी इतर पाठीराखे असतील तर आपण मंचावरती या, कारण मॅच सुरू असताना जर बाहेरून DRS किंवा रिव्ह्यूची मागणी केली तर ती ग्राह्य धरली जाणार नाही. ही देखील महत्त्वाची सूचना आहे, कारण बऱ्याचदा चालू मॅचमध्ये कधी कधी उत्साहाच्या भरात बाहेरून सातत्याने तो कॉल दिला जातो की रिव्ह्यू घ्या, पण ती मागणी ग्राह्य धरली जाणार नाही. गोष्ट
आतमध्ये असलेल्या खेळाडूंनी लक्षात घ्या आणि बाहेर असलेल्या प्लेयरने सुद्धा लक्षात घ्या, कारण अतिशय शिस्तबद्ध अशी स्पर्धा कर्जत तालुक्यातील आपण खरं तर ती चर्चा करत होतो ना. मला पहिल्या दिवशी तरी कित्येक प्रेक्षकांचे फोन आले की शेवटी का होईना कर्जत तालुक्यातील टेनिस बॉल क्रिकेटची पंढरी पुन्हा सज्ज झाली ती स्पर्धांसाठी. कारण हे वाकसकर आहेत, एका वर्षामध्ये 17 काय 34 पण टुर्नामेंट भरवतील. फक्त सुरुवात डिसेंबरला झाली पाहिजे. चंद्रकांतजी मोरे साहेब, त्याचबरोबर नंदकुमारजी गाडे साहेब, भाऊ शेळके साहेब, हे 3 मान्यवर मंचावरती आहेत. आणि मी म्हटलेलं महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा काही वर्षात तुम्हाला एका फ्रेममध्ये दिसतील, तसे हे 3 आहेत. आणि त्यांच्या साथीला आहे रोशन शेठ दळवी. आणि हा चेंडू चाललाय सीमा पार, लॉंग ऑफला बीट करून एका टप्प्याने प्रेमच्या बॅटमधून आलाय चौकार. आमच्या प्रेक्षकांनी बघा लगेच चेंडू पाठवला. हीच आमच्या कर्जत क्रिकेटच्या प्रेक्षकांची ओळख राहिलेली. चेंडू गेल्यानंतर लगेच तो मैदानाच्या आतमध्ये येतो. अतुल पवार यांचं आगमन या ठिकाणी होतं. अतुल पवार साहेब आपण मंचावरती या. वैभव रसालच्या विरोधात प्रेमचं आक्रमण. दुसरा बॉल हवेत चाललाय, विकेटची चान्स, पकडली कॅच आणि पहिली विकेट. 27 रन्स वरती वैभव रसालने आउट केलंय. तेव्हा तो फलंदाज प्रेमला 27 वरती फर्स्ट विकेट गॉन. कॅप्टन आहेत, आज त्यांचा वाढदिवस आहे 11 एप्रिल. आणि वाकसकरांच्या वतीने आकाश रसाल यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आकाश आज खरं तर टीमचे संघ आहेत, नायक आहेत. आज जर नायकाचा वाढदिवस आणि जर का संघ नायकाने ही मॅच किंवा ही ट्रॉफी जिंकून दिली तर त्याचा वाढदिवसाचा आनंद द्विगुणित होईल. आज संघाची धुरा त्याच्या खांद्यावरती आहे. आणि वैभव रसाल स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे संघामध्ये त्याचं पुनरागमन आहे. ही गणेश रसाल आणि त्याच्या संपूर्ण टीमसाठी आनंदाची गोष्ट आहे. हॅपी मोमेंट आहेत. राऊंड द विकेटने आला, बॉल पडल्यानंतर पुढे गेला होता. खरं तर प्रयत्न करत होता फलंदाज, पण बॅट आणि बॉलचा संपर्कच झाला नाही. 27 धावांनी एक विकेट. दुसऱ्या स्पेलमध्ये वैभव रसाल आला आणि तिसऱ्या ओव्हरचे बॉल समाप्त करतोय तो 3. शंकर फलंदाजी करतोय. हँड ग्लोव्ज परिधान करून तो उतरलाय. बॅटवरती परफेक्ट ग्रीप करता यावी, पकड करता यावी, त्या कारणास्तव ग्लोव्ज त्याने परिधान केलेत. आणि वैभवच्या विरोधात खरं तर ते आक्रमण त्याला स्वीकारायचं. वैभवचा हा वेगवान बॉल होता, आधी थोडा कमी गतीने होता, आता स्पीडने बॉल टाकलाय. म्हणजे फलंदाजाला थोडं मी म्हणेल की फसवण्याचा प्रयत्न वैभव रसाळ करतोय. बॉलरकडे नेहमी व्हेरिएशन असावं आणि ते व्हेरिएशन दाखवतो वैभव रसाल. कर्जत प्रीमियर लीगमध्ये बाईक जिंकणारा हा ऑलराऊंडर आहे, जो धोत्रे टीमकडून खेळतोय. समोर आहे, बॉलर्स बॅक ड्राईव्ह, हातात चेंडू, एक रन्स मिळणार नाही. प्रेम आउट झाला आणि सोमजाई 11 गुंडगेच्या खात्यामध्ये मागच्या 4 बॉलमध्ये एकही रन आली नाही. धावा आहेत 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 27. तिसरी ओव्हर, शेवटचा बॉल आहे वैभव रसाळचा. राऊंड द विकेटने बॉलिंग करतो शंकरच्या विरोधात. राऊंड द विकेटने टप्पा पडलाय, थोडा चेंडू टॉस झालाय, पण तोपर्यंत पंच बघतात. षटक कंप्लीट. 3 ओव्हर समाप्त. 9च्या रन रेटने सोमजाई गुंडगेचा स्कोर आहे 27. चला, पाण्याची डिमांड असेल तरच, अन्यथा फिल्डिंग लावून घ्या. कारण या पिच बद्दल ज्यावेळी सोमजाई 11 गुंडग्याच्या कॅप्टन आकाश झुरीने सांगितलं की बॉल चांगल्या पद्धतीने टॉस होता आणि बॅटिंग प्रेमने भारी केली. सुरुवात जो स्टार्ट हवा होता ना,
तो प्रेम आणि अनिकेतने दिला, पण प्रेम आणि अनिकेतच्या ज्या पार्टनरशिपमध्ये जेवढ्या रन्स आल्या ना, वन साइड धावा एकट्या प्रेमनेच केल्या. आणि अनिकेत ओपनिंगला जाऊन एक बॉलमध्ये शून्यावर खेळतोय आणि शंकर 4 बॉलमध्ये शून्यावरती खेळतोय. हा स्कोर कार्ड तुम्ही पाहताय, म्हणजे ज्या धावा आता स्कोर कार्डवरती आहे 27, त्यामध्ये फक्त एक वाईट बॉल आहे. म्हणजे एकट्या ज्या 26 धावा आल्या त्या एकट्या प्रेमच्या बॅटमधून आल्या. आणि या मॅचमध्ये कॅश प्राइज आहे गुरुनाथ शेठ रसाल यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. गुरुनाथ शेठ रसाल खरं तर लाईव्ह या मॅचचा आनंद घेतात आणि कदाचित या मैदानावरती तर का ते असतील गुरुनाथ शेठ रसाल, तर मात्र त्यांच्याकडून जे कॅश प्राइज आहे 500 रुपीज कॅश प्राइज. आणि मोठे फॅन आहेत ते धोत्रे संघाचे. आणि आता चला ड्रिंक्स बॅग पाणी आपण पाठवते. 3 ओव्हर 27 आहेत. यानंतर बीड टीमचे कर्णधार स्टेजच्या डाव्या बाजूला बीड संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. आपण कृपया टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करा. आणि त्याचबरोबर कडाव संघाचे कर्णधार, जर का कॅप्टन इथे उपस्थित असेल तर कडाव संघाच्या कर्णधाराने सुद्धा टॉससाठी रिपोर्टिंग करा. समोर एंट्री गेटला कडाव संघ उपस्थित झालाय, त्याही टीमचं सहर्ष स्वागत आम्ही करतो. आणि कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी अभिषेक देवगरे सर, जर आपण इथे असाल तर सन्मानाने या मंचावरती या. आमदार ट्रॉफीमध्ये आपलंही स्वागत. कारण कर्जत वर्सेस खालापूर जेव्हा मॅच होते ना, त्यावेळेला त्या मॅचमध्ये कर्जत टीमचे टीम मॅनेजर कोण, टीम सिलेक्ट करताना मेहनत कोण लावतं, तर अभिषेक देवगरे सर. आणि सरांचं आगमन होतं आहे. खरं तर कर्जत टेनिस बॉल क्रिकेटचे ॲज अ कॅप्टन, ॲज अ सिलेक्टर म्हणून जर कोण मास्टर माइंड असेल तर अभिषेक देवगरे. आणि त्यांचं स्वागत. अभिषेक सर आपण मंचावरती या. वाकसकरांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. टीम सोमजा 11 गुंडगे 3 ओव्हरमध्ये रन्स 27. प्रेम आऊट झालाय 26 धावा करून, म्हणजे 99% धावा या प्रेमने केलेल्या आहेत. आता अनिकेत शून्यावरती, शंकर शून्यावरती आणि ओव्हर बदलली. आता बॉलिंग ट्रॅकवरती आलाय तो हर्षद. अनिकेत स्ट्राईकवरती उपस्थित आहे. पहिला बॉल मागे आला होता आणि या दरम्यान हातात चेंडू फेक झाली. या दरम्यान घडलंय का आणि पंचांचं बोट आलंय वर, फलंदाज आउट. हाईट कम फाईट ज्यादा हे नेहमी त्याने दिलेलं आहे. आता तीच जबाबदारी आहे पुन्हा एकदा. आकाश झुरी यांचा पूर्ण विश्वास आहे तनयवरती. 27 आहे. चला जास्त वेळ अजिबात घेऊ नका. 11:15 वाजलेले आहेत. अजून पहिल्या फेरीतील चौथा सामना बाकी आहे. आणि कडाव संघाचे कॅप्टनही उपस्थित होतात. अभिषेक देवगरे सरांचे आगमन. मंगेश वैखरे सरांच्या स्वागतासाठी स्वतः एंट्री घेतला होता आणि त्यांना घेऊन ते येतात. आणि या दरम्यान दुसरी विकेट लगातार. बॅटची कडा, विकेट किपर वैभव रसालने बॉल पकडला, कॅच पकडली. बॅक टू बॅक विकेट. दोन विकेट. 27 रन्स वरती सोमजा 11 गुंडग्याची एकही विकेट नव्हती. त्यानंतर 3 विकेट आलेत. 99% धावा करून प्रेम आउट झाला. आणि आता जबाबदारी आहे ती नवीन उतरलेल्या आकाश धुरीवरती. कॅप्टन आहे या संघाचा.
संगनायक मैदानाच्या आतमध्ये 2 बॉल 2 विकेट घेतलेल्या हर्षदने. चौथी ओव्हर इथे प्रगती पथावरती आहे. आकाश बॅटमधून अत्यंत हुशारीने शॉट, पण खेळाडू तैनात आहे. दुसऱ्या धावेसाठी निघालेत आकाश. 2 धावा पूर्ण केल्यात. आकाश संघाचा कॅप्टन आहे, त्याला माहिती आहे की इथून संघाचा डाव सावरणं इम्पॉर्टंट आहे. कारण 3 विकेट, थांबलेली धावसंख्या, मिळालेला कंट्रोल, आणि या कंट्रोलवरती जर कोणी आता संयमाने बॅटिंग करेल तो कॅप्टन आकाश आहे. आणि तो 2 धावांनी इथून सुरुवात करतोय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, आकाशचा हा स्ट्रोक, पकडलाय चेंडू आणि विकेट गोज डाऊन. आणखीन एक फलंदाज आउट. बीड संघाचे कर्णधार आपण स्टेजवरती या. 4 चेंडू चौथ्या ओव्हरचे संपले. धावा 29 आहेत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं कंपल्सरीच आहे. या सक्त सूचना आहेत आयोजकांच्या वतीने. आमदार चषकाची, यानंतर 5व्या रात्रीची पहिल्या राऊंडची चौथी मॅच असेल बीड वर्सेस कडाव. चांगली मोठी लढत होईल आणि अभिषेक देवगरे सरांचं आगमन होतं. मंगेश वैकरे स्वतः अत्यंत मानाने घेऊन आले. सर आपण या मंचावर. मंगेश वैकरेंचं क्रिकेटवरती जेवढं प्रेम आहे ना, तेवढंच आपल्या आयोजनामध्ये येणाऱ्या प्रत्येक संघावरती तेवढंच प्रेम आहे. या स्पर्धेचे आयोजक सामाजिक कार्यकर्ते रोशन शेठ दळवी या मंचावरती बसून या मॅचचा आनंद घेतात. आले 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 आला चेंडू, स्ट्रोक मारलाय, वेगाने चेंडू चाललाय, हाताने अडवण्याचा प्रयत्न झाला आणि वा, अडवलाय बॉल. रनिंग केली, बॉल अडवला, फेक केली, 2 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. दोन्ही बाजूने टाळा वाजतायत. धोत्रेच्या पाठीराखे फिल्डरसाठी तर अक्षय होता त्या ठिकाणी, आणि गुंडग्याचे जे पाठीराखे ते बॅटरसाठी टाळा होता. 2 धावा त्यांनी कंप्लीट केल्यात. स्कोर आहे 31. 31 धावा आहेत. शेवटचा बॉल हर्षद या बॉलरचा. लास्ट बॉल ओव्हर नंबर 4चा स्टंप वरती लागलाय आणि या दरम्यान एक केली कंप्लीट, दुसरीसाठी निघालेत. आणि आता पंचांकडे ऑप्शन आहे तिसऱ्या पंचांचा. थर्ड अंपायर यांची जबाबदारी वाढली. आता बघायचं रनआउट आहे की नाही. बीड संघाचे कॅप्टन सुद्धा येत आहेत. जय यांचंही स्वागत. श्रीवीरा बीड वर्सेस शिवशक्ती कडाव अशी यानंतर लढत होईल आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय पेंडिंग आहे. बघायचं आता एक्झॅक्ट घडलंय काय. पहिल्यांदा चेंडू स्टंप वरती लागला, त्यानंतर दुसऱ्या रनसाठी निघाले. बॉलरने चेंडू कॅरी केला. स्टंप उचलून लावण्याचा जो प्रयत्न झाला, त्या प्रयत्नात खेळाडू सक्सेसफुल ठरला आणि रनआउट. विकेट आली आहे. फलंदाज बाद. 5वा धक्का टीम सोमजाई 11 गुण गेला. ओव्हर कंप्लीट. चषक वाकस या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. खरं तर बिरदोलेवरून आमदार साहेबांचे कट्टर समर्थक आणि दिनेश शेठ कालेकर यांच्या वतीने देखील आमदार ट्रॉफीला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांच्याही शुभेच्छांचा स्वीकार आहे. 5व्या ओव्हर नंतर आपण टॉस इथे करणार आहोत. 32 रन्स, 32 धावा आहेत सोमजा 11 गुंडगेच्या. 5 विकेट आउट झालेले आहेत आणि अंतिम ओव्हरचा आता खेळ आहे. बघायचं की या मॅच मध्ये आता कितपत स्कोर उभारेल तो सोमजा 11 गुंडगे. शेवटच्या ओव्हरला सुरुवात आणि पहिल्याच बॉलवरती कॅच आउट. फलंदाज बाद.
37 धावा आहेत. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. केटीसी लाईव्ह इव्हेंटचे बेस्ट ऑपरेटर जितेश कामरी. अत्यंत छान त्यांचं ऑपरेटिंग आहे. वाह, जागेवरून ऑन साइडला मारलाय, सीमारेषा पार. आमदार चषकाचा दमदार षटकार. त्रेचाळीस धावा, 6 विकेट. मॅच बॉल आलाय बघा. आमचे लाडके प्रेक्षक इतके अलर्ट आहेत ना, असा एकही चेंडू नाही आजच्या रात्रीमध्ये जो विदिन 30 सेकंड वापस आला नाही. हे कर्जतचे प्रेक्षक आहेत, ज्या हवेतले चेंडूही पकडू शकतात आणि मैदानाच्या बाहेर गेलेले चेंडू आणू शकतात. ही कर्जत टेनिस क्रिकेट आमच्या प्रेक्षकांची साथ आहे. 43 आहेत. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत आणि गणेश आल्या आल्या त्याने चौकार षटकार मारलाय. वेल फिनिशर आहे. परत एकदा प्रयत्न तोच होता मारण्याचा ऑन साइडला, पण चेंडू थोडासा बॅट पासून दूर होता. अवे फ्रॉम द बॉडी, अवे फ्रॉम द बॅट. एकच बॉल आता बाकी आहे. 43 आहेत. यानंतर टॉस केला जाईल. शेवटचा बॉल, 1 रन कंप्लीट. दुसरी साठी निघाले. नॉन स्ट्रायकर एंडला फेकी ओव्हरथ्रो झालाय. रन्स मिळतील आणि त्याचा फायदा घेतात फलंदाज. 2 धावा कंप्लीट. इनिंग समाप्त झाली. 5 ओव्हरमध्ये रन झाल्यात 45 आणि 46चा टार्गेट असणार पुढील मॅचचा टॉस. या ठिकाणी मी विनंती करेल, श्रीवीरा बीड वर्सेस ध्रुवी माऊ 11 शिवशक्ती कडाव बी. दोन्ही कॅप्टन आपण या. आणि मी विनंती करेल भाऊ शेळके साहेबांना की आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस. चंद्रकांतजी मोरे साहेबांना विनंती करेल पुढील मॅचचा टॉस आपण करावा. थँक्यू. आणि एका बाजूला बीड संघ आणि त्यांचा कॅप्टन, त्या विपक्षामध्ये शिवशक्ती कडाव संघाचा कॅप्टन. त्यांना दोन्ही श्री विरा 11 बीड आणि शिवशक्ती कडाव अशी लढत. यानंतर नाणेफेक केली जाते. चंद्रकांतजी मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जाते. बीड संघाचा कॅप्टन इथून देईल कॉल. कॉइन केला जातोय स्पिन. टेल इज द कॉल आणि इथे आलाय टेल. टॉस जिंकलाय श्री विरा 11 बीड संघानं. त्यांचा प्रथमतः अभिनंदन. मान्यवरांना देखील मनापासून तुमचे आभार. आपण इथं आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्याबद्दल आपले मनस्वी आभार. मित्रा, कॅप्टन टॉस तर इथे जिंकलाय. महत्वाचा निर्णय, शेवटची लढत आहे पहिल्या फेरीतली. काय म्हणशील, काय निर्णय असणार आहे? क्षेत्ररक्षण. प्रतिस्पर्धी कडाव संघ, अभिदेवगरे आणि त्याचा पूर्ण सगळे सहकारी इथे पोहोचलेत. एक वेगळा ताकदवान ताफा म्हणून कर्जतच्या कडाव संघाकडे पाहण्यात आलंय. काय म्हणशील, काय मनामध्ये भावना आहेत? काही नाही, नॅचरल गेम खेळण्याचा त्याचा प्रयत्न असणार आहे. आपण शिवशक्ती कडाव संघाचा कॅप्टन जो आमच्या सोबत आहे, काय म्हणशील खेळण्याचा अनुभव? किंवा आज ज्यावेळी चर्चा झाली आमच्या अभिशी, त्यावेळी ते बोलले की बरेचसे नवीन खेळाडू या स्पर्धेत खेळताना दिसतील. नाणेफेक गमावली आहे, तर मनामध्ये काय भावना आहेत? काय नाही, आम्ही बॅटिंगच करणार होतो आणि टॉस हरला, पण आम्हाला जे पाहिजे होतं ते भेटलं आणि बॅटिंग करू. बॅटिंग करायची आहे आता. सगळे नवीन उदयोन्मुख खेळाडू आहेत. काय म्हणशील, आमदार चषकामध्ये खेळत असताना रणनीती काय असणार आहे? कशा पद्धतीने खेळ करण्याचा प्रयत्न कराल? फर्स्ट ऑफला मी आम्हाला इथे खेळण्याचा चान्स दिला त्याबद्दल आम्ही धन्यवाद करतो आणि आम्ही गेम चांगला करू. आमचा अभिदानी यंग पोरांसाठी इंट्रे टाकले. त्यांनी सांगितलं आज आपण यंग पोरांसाठी इंट्रे टाकू आणि तो आधीपासून यंग टॅलेंट घडवत आला आहे. गावासाठी असो, तालुक्यासाठी असो. आज पण तो इथं मॅचला जरी असेल तरी तिकडे कर्जत खालापूरला ज्या मॅची चालू आहेत त्यांचं तो लीड करतो इथनंसुद्धा आणि त्याच्या अंडर खेळायला आम्हाला आवडतं बस. आणि आम्ही बेस्ट देण्याचा प्रयत्न करू. विक्रांत आपल्याला प्रतिक्रिया देत होता, अत्यंत जबरदस्त प्रतिक्रिया. त्याच्या माध्यमातून इथे टॉस जिंकला श्री विरा 11 बीड संघाने आणि निर्णय स्वीकारलाय तो गोलंदाजी करण्याचा. थँक्यू सो मच.
एका बाजूला गुंडगे संघ आणि त्या विपक्षामध्ये जर आपण पाहिलं तर एका बाजूला धोत्रे संघ. प्रथम टॉस जिंकला गुंडगे संघानं आणि निर्णय स्वीकारला तो गुंडगे संघानं बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय त्यामध्ये असफलता त्यांना प्राप्त झाली. एकंदरीत संघाची टोटल 46 धावसंख्येचं आव्हान आहे धोत्रे संघाच्या विपक्षामध्ये. चला धोत्रे संघ लगेचच आपले 2 बॅट्समन तैनात करायचे. तुम्ही पाहत आहात ज्या हनुमान क्रिकेट संघ वाकस आयोजित भव्य दिव्य दमदार आमदार चषक 2026 हे अत्यंत अभूतपूर्व आणि तितकंच दिमागदार आयोजन. या दिमागदार आयोजनातील ही पहिल्या फेरीतील 3री लढत आहे. यानंतर तुमच्या भेटीला एका बाजूला कर्जत टेनिस बॉल क्रिकेटमधील नामवंत संघ कडाव आणि त्या विपक्षामध्ये ज्या खेळाडूंचा बोलबाला किंवा त्यांचा डंका देखील कर्जतच्या परिपटलावर कायम वाजत राहिला आहे तो श्री वीरा 11 बीड संघ. हे 2 संघ एकमेकांच्या विपक्षात भिडताना दिसतील. बीड संघाने टॉस जिंकलाय आणि निर्णय स्वीकारला तो क्षेत्ररक्षण करण्याचा. आणि या दरम्यान निखिलचं थोडं थांबवतं. एक सन्मान या ठिकाणी मी धर्माप्पा शेळक्यांना विनंती करेल, वाकसगावचे शिवसेना शाखा प्रमुख. आणि या मंचावरती खरं तर कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशन स्थापन झाल्यापासून तर आस्था गायक त्या असोसिएशनसाठी मेहनत घेणारे आणि कर्जत 11 टीमचे खरं तर मास्टर माइंड म्हणून जे ओळखले जातात ते अभिषेक देवगरे सर यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आम्ही करतो. विनंती करतो अभिषेक देवगरे सरांना, सर आपण या. खरं तर एकीकडे ध्रुवी माऊ 11 शिवशक्ती कडाव बीचं नेतृत्व करतात, दुसरीकडे लक्ष लागले कर्जत 11च्या मॅचकडे. कारण मास्टर माइंड टीम मॅनेजर आहेत. जेव्हा कर्जत खालापूर किंवा कर्जत विरोधात इतर कोणताही तालुक्याची टीम भिडते तेव्हा आणि लाईव्ह स्क्रीनवरती पाहतात किती वर्ष झाली तोच चेहरा तोच लुक, म्हणजे वय किती वाढलं तरी तोच डॅशिंग लुक आहे अभिषेक देवगरे सरांचा. आणि त्यांचं सहर्ष स्वागत. थँक्यू सो मच. आणि वाईल्ड कार्ड एंट्री आज ते खेळणार आहेत. ओव्हर टू कॉम्बॉक्स निखिल वाकळे सर. नाही, फार मोठं नाव आहे. ज्यावेळी मी सुरुवात केली समालोचन क्षेत्रात त्यावेळी देखील अभि देवगरे 2012-13 पासनं आज त्या गोष्टीला 14 वर्षांचा प्रदीर्घ. सर थोडं थांबवतं. एक फक्त कॅश प्राईज आहे. धोत्रे संघाच्या कोणत्याही फलंदाजाने 6 मारला तर प्रत्येक 6 साठी सावळ्याचे मच्छिंद्र दळवी यांच्याकडून 200. कदाचित कधी कधी पारितोषिक लावणं देखील धोकादायक असतं. म्हणजे पहा, पहिल्याच बॉलवर तो इनसाइड आउटचा वेगळा प्रयोग करायला गेला आणि इथे पहिल्याच बॉलवर मिळाली सफलता. बॅट्समन आउट. चला यानंतर वळूयात आपण बॅक टू द क्रिकेट. आपण चर्चा करत होतो बीड संघाचा कर्णधार. आपण आयोजकांशी संपर्क साधायचा. टीम बीड विनाविलंब एक रिक्वेस्ट आहे आपणास की आपण जॉन्टी दादांशी लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे. 0 या धावसंख्येवरती पहिला गडी बाद झाला, विकेटचं पतन. आपण याआधी चर्चा करत होतो कर्जतचं ते क्रिकेट जे 2012-13ला वेगळ्या इम्प्रुव्हायझेशन झोनमध्ये होतं आणि तिथून सुरू झालेली सुरुवात अगदी मग ते आता 2026चं हे जे पर्व. चला वळूयात. थोडंसं स्पीडअप कराल, विशेषतः धोत्रे संघाचे फलंदाज थोडं घाईनं पोचाल. आमदार चषकाचा हा पहिल्या फेरीतला 3रा सामना आहे. मार्केवाडीकर मात्र क्वालिफायरमध्ये पोचलेत. आदरणीय दीपकदादा सावंत पुरस्कृत जय खंबाया मार्केवाडी संघ पोचलाय क्वालिफायर राऊंडमध्ये. चला वळूयात क्रीडांगणाच्या आतमध्ये. बॉल तयार. ओव्हर द विकेट. फटका, टायमिंग दर्जेदार आहे की नाही. व्हॉट एफर्ट्स आणि प्रयत्न शर्थीचे केले आणि पहा जे वाचवलं ते गमावलं देखील. त्यामुळे धावा तर आल्यात. टोटल 5 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 5 रन्स ऑन स्कोर कार्ड. आणि याच 5 आकड्याच्या मदतीनं धावफलकाचा शुभारंभ देखील होईल. ज्या
टेम्परामेंटनं त्यानं गोलंदाजी करायला सुरुवात केली त्यावेळी असं वाटलं की आता या 46 धावा देखील अवघड होत आहेत की काय, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ ती देखील लाभली, परंतु ओव्हरथ्रो ॲक्शनमध्ये गमावलंय. इथे धावा जोडल्या गेल्यात 5. चेंडूंचा खेळ संपलाय तो 2. उर्वरित अजूनही 28 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. 5 षटकांची ही लढत आहे. विजयाकरता अजूनही 41 धावसंख्येची गरज आहे 28 बॉलमध्ये. गोलंदाज तयार. आपटून टाकलाय बॉल. रायझिंग बॉल खांद्याच्या सरळ रेषेत उडवला. कदाचित त्याचं प्रेडिक्शन फलंदाजाला करता आलं नाही. ॲक्शन रिप्ले आपण पाहूयात. गोलंदाजाचं कौशल्य आणि त्याची पूर्णतः ताकद त्यानं पणाला लावली आहे. गुडलेन टू गुडलेन कंट्रोल गोलंदाजी करतोय आणि हेच कदाचित यशाच्या मागचं सूत्र असू शकेल. जेवढा सामना सोपा दिसतोय, बऱ्याच जणांची चर्चा झाली की सामना लवकर संपेल, परंतु जेवढा सामना सोपा दिसतोय तेवढा मात्र निश्चित सामना सोपा नाही. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज गणेश मोरे. अगेन ॲक्शन रिप्ले पाहायला मिळाला. यावेळी प्रोजेक्टाईल मोशन तिचा वापर केला जातोय गोलंदाजामार्फत. आणखीन एक डॉट बॉल. 1 मोर डॉट बॉल. 4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि टीमची धावसंख्या फक्त 5 या आकड्यावरती आहे. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक जे अक्षरशः गाजवायला सुरुवात केली आहे. गणेश मोरेला ठाऊक आहे बात्यामध्ये धावा कमी आहेत, त्यामुळे क्रेडेन्शियली क्रुशल गोलंदाजी करावी लागणार आहे आणि त्याच पद्धतीनं तो सध्या ताकद देखील लावतोय. स्वतःचं पूर्णतः 100% योगदान देण्याचा त्याचा प्रयत्न आणि ते धाडस. बॉल तयार. फटका लॉंग ऑनला सजवलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव केली आहे कंप्लीट. दुसऱ्या धावेचं देखील सहज धाडस. इथून एंड ऑफ दी एक बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. याच 2 धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल पोहोचली आहे 7 या आकड्यावरती. 7 रन्स ऑन स्कोर कार्ड. 7 धावा ज्या धावफलकावरती झाल्यात कनेक्ट आणि विजयाकरता पाठलाग सुरू आहे खरं तर 46 या धावसंख्येचा. बॉल तयार. षटकातला शेवटचा बॉल मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या. इट्स अ व्हाईट बॉल. सिग्नल बाय अंपायर. एक्स्ट्रा धावसंख्येची इथून मात्र नियुक्ती केली जाईल धावफलकावरती. टीमची टोटल 8 या आकड्यावरती. 8 ऑन स्कोर कार्ड. पहिल्या षटकातील अजूनही विचार केला तर एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. रणांगणावरती मोठी लढत सुरू आहे खरं तर. तसं पाहायला गेलं तर पडद्याच्या मागचे हे दोन्ही संघ आहेत, परंतु आज ज्यावेळी ताकद लावतायत. क्रॉस बॅटेड स्ट्रोक मिड विकेटला इनफिल्डच्या डोक्यावरून हा फटका सजवलाय. टायमिंग इम्प्रॉपर आहे तरी देखील आउटफील्ड तेज. चेंडू निघून जाईल. ओव्हर द रोप आलाय दमदार फटका. चौकार. 4 धावा. याच चौकाराच्या मदतीने टीमची टोटल पोहोचली आहे एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 12 या धावसंख्येवरती. 24 चेंडू आणि विजयाकरता 34 या धावसंख्येची गरज आहे. 34 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच इन 24 बॉल्स. निखिल सर, जो संघ खेळतो ना स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे, त्या संघाचे चाहते भरपूर आहेत. तुम्ही कशाळ परिसरामध्ये गेलात ना तर घरोघरी आताही जर पाहिलं ना तर शिवसेनेचे मच्छिंद्र शेठ दळवी या मॅचला लाईव्ह एन्जॉय करतात आणि त्यांच्या वतीने कॅश प्राईज आहे प्रत्येक सिक्सरसाठी 200 रुपये आणि ते कॅश प्राईज खरं तर त्यांनी गुगल पेच्या स्वरूपात ती अमाऊंट मला क्रेडिट केलेली आहे आणि कोणताही बॅटर प्रत्येक सिक्सर 200 रुपीज कॅश प्राईज मच्छिंद्र शेठ दळवी सावळे गावचे त्यांच्या वतीने असेल. ओव्हर टू सर. कट्टर तुमचे पाठीराखे असलेच पाहिजेत, कारण बघा पाठीराखा ठार वेळा लागतो तुमच्या यशाच्या मागे. मी बऱ्याचदा उदाहरण देतो की प्रथमेश ठाकरे असाच स्टार बनला नाही महाराष्ट्राचा. त्याच्या मागे प्रचंड त्याचे साथीदार. विलास गावडेचं नाव मी आवर्जून घेतो बऱ्याचदा. साहिल लोंगले असाच महाराष्ट्राचा स्टार बनला नाही, त्याच्या मागे देखील मेहनत करणारे हात हजारो आहेत. त्यामुळे एखादा खेळाडू किंवा एखाद्या क्षेत्रातला एखादा गुणवंत घडतो त्याच्या मागे त्याचे पाठीराख्यांचे कट्टर मदतीचे हात असतात, म्हणूनच तो त्या लेवलपर्यंत पोहोचत असतो. बॉल तयार. ओव्हर द विकेट. चांगला बॉल. इथे मात्र पॉकेटचा वापर करतोय. फुलर लेन डिलिव्हरी होती. लोअर फुल टॉस ज्याला कन्वर्ट करणं गरजेचं होतं, परंतु धोत्रे संघाच्या बाजूनं फासे पडायला सुरुवात
ज्यावेळी झाली होती त्यावेळी आता मात्र ताकद लावली जाते गुडगे सोमजाई गुडगे संघ सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये. गुडगे म्हटल्यानंतर खरं तर क्रिकेट वीरांचीच भूमी आहे. त्यांची देखील रजनी क्रिकेट स्पर्धा आपण पाहिली आणि अजय पाल सर असतील, विजय पाल असतील, त्यांच्या माध्यमातून भव्य दिव्य क्रीडा सोहळा पाहिला. सुपर बॉलिंग, कमबॅक केलाय, जोरदार कमबॅक कसा असावा. धावा कमी असताना धावा रोखण्याचं धाडस करतायत गोलंदाज. परिस्थिती विरोधात असताना जो लढतो, पहा महाभारतात जे चक्रव्यूह रचलं गेलं ना त्याच्या मागे काही इकोसेन्सिटिव्ह फ्रिक्वेन्सी देखील होत्या आणि त्या चक्राला भेदण्याचं धाडस अभिमन्यूनं जरूर केलं होतं. अपयश आलं त्याला. तशीच परिस्थिती कदाचित गुडघ्याच्या बाबतीत आहे. त्या चक्रव्यूहाला त्यांना भेदायचं आहे. लोअर फुल टॉस बॉल वळवलाय, बॉल चाललाय शॉर्ट पॉइंटला, जिथून एक सिंगल प्राप्त होईल आणि याच सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे. 3 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 13 धावा, 13 ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी झालाय बाद आणि 13 धावा. इकॉनॉमिकली रेटेड गोलंदाजी करणं हे सोमजाई गुडगे संघाकरता अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. बाबू धुरे आणि त्याच्या सगळे सहकारी इथून मात्र चांगली कामगिरी करतायत. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. थोडीशी साथ क्षेत्ररक्षकांनी देणं अपेक्षित आहे. इथे गोलंदाज तयार, पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आदर्श आलेत. लोअर फुल टॉस होता, एक्स्ट्रा कव्हरला, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर झोन मधून, ही ताकद आहे गुडगे संघाची. डिरेक्ट हिट. प्रयत्नांची उंची इतकी ठेवा ना की कधी कधी नशिबाला देखील तुमच्या पायाशी झुकावंच लागेल. आणि हा थ्रो काही बरचसा असंच सांगून गेलाय. त्या खेळाडूचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवलं तर फार बरं होईल. गणेशच होते, गणेश मोरे. त्यांना डिरेक्ट हिट च्या माध्यमातून इथे मात्र टिपली विकेट. म्हणजे आता ज्या दोन्ही विकेट एकाच खेळाडूच्या नावे गेल्यात, ज्या खेळाडूचं नाव आहे गणेश मोरे. 13 या धावसंख्येवर धक्का क्रमांक दुसरा. धोत्रे संघ, यस, स्वर्गीय मंगेश स्मृती 11 धोत्रे सध्या संकटांचा सामना करतोय आणि नवीन ब्रॅट बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विवेक पोहोचलेत. चार बॉलचा खेळ संपलाय. आदर्श आहेत बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा षटकातल्या उर्वरित 2 बॉलचा खेळ शिल्लक. फुलर लेनचा बॉल, बॅक टू द बॉलर खेळण्याचं धाडस, परंतु इथे सिली मिडॉपचं क्षेत्र निवडलं होतं. लॉंग ऑफ मधून वेगानं आलं प्रोटेक्शन आणि तदनंतर एक सिंगल इथून होईल प्राप्त. सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 14 या आकड्यावरती. 14 ऑन स्कोर कार्ड, 14 धावा ज्या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. लॉस ऑफ 2 विकेट. 1.5 षटकाचा खेळ संपलाय. या षटकातला शेवटचा आणि अंतिम बॉल अजूनही शिल्लक आहे. इट्स अ लास्ट डिलिव्हरी ऑफ द सेकंड ओव्हर. यानंतर समीकरण इक्वेशन्स बदलतील. गोलंदाज तयार, अक्रॉस सीम ऍक्शन, ओव्हर दी स्टम्प्स निघालाय. आपटून टाकलाय बॉल, ट्रॅक करत होते फलंदाज, परंतु इथे लाईन ऑफ ऍक्शन पडताळून पाहावी लागेल. पंचांनी घोषित केलाय व्हाईट बॉलचा सिग्नल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये इथे पडेल भर आणि संघाची टोटल जाऊन पोहोचतीये 15. उत्तरार्धात फलंदाजी करत असताना करायच्या 46, त्यामध्ये 15 धावा ज्या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. विजयाकरता 19 बॉल शिल्लक आहेत आणि बरोबर 31 या धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज तयार. लोअर फुल टॉस बॉल इनफिल्डच्या डोक्यावरून केलाय स्लॅश. बॅकवर्ड पॉइंटला लगावली आहे चपराक. इट्स अ मच नीडेड बाउंड्री फॉर टीम स्वर्गीय मंगेश स्मृती 11 धोत्रे या संघाकरता. अत्यंत महत्वपूर्ण असणारा हा चौकार संघाच्या धावसंख्येला देतोय आकार. 19 धावा धावफलकावरती. येस, इट्स अ स्मॉल पॉकेट ऑफ द डायनामाइट. येस, मंगेश रसाळ यांचे सुपुत्र स्वतःच्या पिताश्रींना याच फटक्यानं आदरांजली अर्पण करतात. ही मी बऱ्याचदा म्हणतो ना की क्रिकेट हे रक्तात असावं लागतं. आठवणी अशाच राहत नाहीत किंवा इतिहास असेच घडत नाहीत. आणि निश्चितच मी त्या छोट्या चिमुकल्याचं जरूर कौतुक करेन. आकाश आणि त्याचा साथ विवेकनं पहिल्याच बॉलवर त्यानं हा क्लासिकल ड्राईव्ह, टेक्निकली साऊंड स्ट्रोक होता. 19 धावा धावफलकावरती गेल्यात जोडल्या. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरता 27 या धावसंख्येची गरज आहे. 18 चेंडू 27 धावसंख्येची गरज. थ्रिलर मैदानाच्या आतमध्ये. अगदी
दमट वातावरण आहे आणि त्या दमट वातावरणात फलंदाजी करणं हे तितकं सोपं नसणार आहे धोत्रे संघासाठी देखील. उन्हाचा तडाखा देखील असला तरी सध्या आपण एन्व्हायरमेंटली स्ट्रॉंग झोनमध्ये आहोत, जिथे पूर्णतः हरितजन्यता तुम्हाला पाहायला मिळते. चला थोडं स्पीडअप कराल, विशेषतः सोमजाई गुणगे संघ. षटकाला होती सुरुवात. पहिलाच बॉल ऑन ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षण आहे आणि याच क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून इथे फक्त एक सिंगल दिली जाईल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पोहोचली आहे 20 या धावसंख्येवरती. विजयाकरता बरोबर 26 धावांची गरज आहे आता. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते 17. तिसरं षटक गणेश मोरे वैयक्तिक कोट्यातलं त्याचं दुसरं षटक तो फेकतोय. संघाकरता महत्त्वपूर्ण योगदान राहिले या खेळाडूचं, कारण एक धावचीची विकेट देखील त्याच्या नावे गेली आहे. बॉल तयार. काहीतरी अघटित चुकीचं घडण्यापेक्षा ते न केलेलं बरं हे सांगत असताना गोलंदाज देखील चेंडूला टाकणं रोखलंय त्यानं. शिवसेनेचं हे भगवा आयोजन खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागणार आहे सर्वच आयोजकांचं. बॉल तयार. आपटून टाकलाय, त्याला पूल करायचा होता. टायमिंग इथे मात्र चुकलं आणि बॉल चाललाय लॉंग ऑनला इन फ्रंट ऑफ द विकेट. विकेटच्या अगदी समोर, ब्लॅक स्क्रीनच्या अगदी ऑन झोनला, जिथून धावा मिळतील त्या मात्र 2 आणि याच 2 धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल पोहोचली आहे 22 या आकड्यावरती. 22 रन्स ऑन स्कोर कार्ड. विजयाकरता अजूनही 24 धावसंख्येची गरज आहे. 46चं टार्गेट. मी याआधीच उल्लेख केला की सामना जितका सोपा दिसतोय तितका मुळीच सोपा नाहीये. शेवटच्या बॉलपर्यंत ही लढत जाणार. बॅटची कडा आणि इथे केलाय वार. गणेश मोरेला मिळते तिसरी सफलता. बॅट्समन आउट. नवीन बॅटर मिस्टर हर्षद मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. महत्वपूर्ण खेळाडू विवेक 6 धावा करून तो मात्र परतलाय. छोटा चिमुकलाय, फार कमी वयाचा खेळाडू, परंतु संघाकरता महत्वपूर्ण योगदान त्यानं दिलं आणि धोत्रे संघाचं विशेष कौतुक करावं लागेल की तुम्ही या खेळाडूंना संधी देताय. हॅट्स ऑफ टू यू. म्हणजे बऱ्याचदा आपण पाहतो की परंपरागत जुने, म्हणजे मग ते पटल कोणतेही असू द्यात, क्रीडा असू द्यात, राजकीय असू द्यात, सामाजिक असू द्यात, जुनी खोडं जागा सोडायला तयार नसतात. आणि अशा परिस्थितीत धोत्रे संघाचं विशेष कौतुक करावं लागतंय की अशा नव्या दमाच्या नवीन खेळाडूंना तुम्ही संधी देताय. सलाम आहे तुम्हाला. वळूयात मैदानाच्या आत. या षटकातील उर्वरित 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गणेशनं खर्च केल्यात आतापर्यंत 15 धावा. बॉल तयार. पुन्हा एकदा आपटून टाकायचा प्रयत्न आणि त्यावर केलं आक्रमण. बॉल चाललाय फाईन लेगला. रचना केल्या आणि त्या रचनेवर मिळताय तिथे सिद्धता प्राप्त. बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. फक्त 26 धावा धावफलकावरती बरोबर लागल्यात. विजयाकरता अजूनही 22 धावसंख्येची गरज आहे. आणखीन एक. व्हॉट अ शॉट. इट्स सो डेलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. क्रॅकिंग स्ट्रोक. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. प्ले ज्यावेळी आपण या फटक्याची पाहतो ना, त्यावेळी त्या फटक्याकडे पाहतच राहावं असं वाटतं. इतका दर्जेदार, इतका उंच आणि तितकाच लांब. कदाचित संदीप मार्केने एक फटका असा लगावला होता पहिल्या मॅच मध्ये, तो यापेक्षाही लांब होता आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून आता या फलंदाजानं हर्षदनं देखील लगावलाय एक दमदार षटकार. संघाची टोटल पोहोचली 32. विजयाकरता 13 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. आणखीन एक ग्लान्स केलाय. बॅक ऑफ द एंड. बॉल चाललाय फाईन लेगच्या क्षेत्रातून सरळ निघून जाईल. सीमा रेषेच्या पलीकडे आलाय हा चौकार. 4 धावा. एंड ऑफ दी 3rd ओव्हर. टीमची टोटल पोहोचली आहे 36.
या धावसंख्येवरती 10 धावांची गरज आहे. 12 बॉल शिल्लक आहेत आणि बरोबर विजयाकरता 10 या धावसंख्येची गरज आहे. कडावचे सगळेच नवीन चेहरे आज दिसतात. चांगला प्रयोग आहे आणि फार गरजेचं आहे यंग ब्रिगेडियरला संधी देणं. आणि पाण्यात पडल्याशिवाय पोहायला मासा देखील पाण्यात पडल्याशिवाय आपण देखील पोहायला शिकत नाही. त्यामुळे ते पाण्यात पर्यंत आणून दिलं अभि देवगरेनं आणि इथून आता पुढचा प्रवास त्यांना करायचा आहे. विपक्षामध्ये नितीन आणि त्याच्या सहकाऱ्यांचा बीड संघ क्रीडांगणाच्या आतमध्ये खेळताना तुम्हाला दिसेल. चला थोडंसं स्पीडअप कराल. वासरेकोंडा परिसरातील हा संघ आहे न्यू विरा 11 बीड संघ. नितीन धुळे आणि त्याचे सगळे सहकारी. वासरेकोंडा एक्सप्रेस या नावानं देखील तो प्रसिद्ध आहे. आणि चला थोडंसं सहकार्य प्रत्येकाकडनं अपेक्षित आहे. कारण रजनी क्रिकेट स्पर्धा अजून भरपूर मॅचेस आपल्याला अजून खेळवायच्या बाकी आहेत. यानंतर पहिल्या फेरीतली शेवटची लढत देखील बाकी आहे जी 5 षटकांची असणार आहे. जिथे टॉस जिंकला आहे तो न्यू विरा 11 बीड संघानं आणि टॉस जिंकून त्यांनी प्रथम निर्णय स्वीकारलाय तो क्षेत्ररक्षण करण्याचा. श्री विरा 11. चला लगेचच षटक क्रमांक 4 आकाश आलेत बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल इथे लाईन ऑफ ऍक्शन चेक करून पाहावी लागणार आहे. पंचांनी इशारा केलाय. व्हाईट बॉलचा इथे आलाय सिग्नल. संघाची टोटल पोहोचली 37 या धावसंख्येवरती. विजयाकरता बरोबर 9 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 9 रन्स नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. 12 बॉल्स आर देअर. 12 चेंडू शिल्लक आहेत. विजयाकरता 9 धावसंख्येची गरज आहे. स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे लढतीय मैदानाच्या आत. चांगला बॉल. आता अपेक्षेपेक्षा उंची फार खाली राहिली. मेहनत आहे ही गोलंदाजाची आणि त्या मेहनतीचं फलित त्याला मात्र मिळतंय निर्धाव चेंडूच्या वतीनं. 11 बॉल आता इथून शिल्लक आहेत आणि 11 चेंडूंमध्ये करायच्या आहेत त्या 9 धावा. चांगला थ्रिलर सध्या तुम्ही अनुभवतायत. आणखीन एक डॉट बॉल. चेंज ऑफ पेस. गतीचा काटा बदललाय. कदाचित महत्वपूर्ण ट्रम्प कार्ड सोमजाई गुडगे संघानं आता लॉन्च केलाय. आदरणीय तानाजी भाऊ कडू आणि त्यांचे सगळे सहकारी जुन्या गुडगे संघाला वलय देण्याचं काम तानाजी भाऊंनी केलं. ज्यांची ओळख झाली होती माझी 2013ला कडावच्या क्रीडांगणावरती जिथे गुडगे संघ जिंकला होता. दुसरं पारितोषिक. आणि इथे पहा फटका चुकवलाय. मिस टायमिंग स्ट्रोक क्रीडांगणाच्या आतमध्ये टिपलाय झेल संपवलाय. आणखीन एका फलंदाजाचा खेळ. सोमजाई गुडगे करतोय पलटवार. योग्य क्षणी ज्यावेळी मॅचला थ्रिलर देण्याची गरज आहे त्यावेळी गोलंदाज आकाशचं कौतुकास्पद असं हे कृत्य तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. बॅट्समन आउट. स्वर्गीय मंगेश स्मृती 11 धोत्रे संघ त्यांचे पुरस्कर्ते संदीपजी रसाळ साहेब त्यांचं देखील मनापासून इथे आपण आभार व्यक्त करूयात. स्वागत देखील करूयात. मैदानाच्या आतमध्ये जितेश पोहोचलाय. बघा नव्या चेहऱ्यांना ते संधी देत आहेत आणि हेच खरं तर गणित प्रत्येक संघाला जमलं पाहिजे. याआधी आपण उल्लेख केला की जुनी खोडं जागा सोडायला तयार नाही आहेत. परंतु निसर्गाचा नियम आहे की झाडाची पानं पिकल्यानंतर त्यांना देखील जागा बदलावीच लागते. कदाचित त्या ठिकाणी देखील नवीन पालवी येते. म्हणून यशाच्या उच्च शिखरावर असताना अर्जित सिंगनं देखील एक्झिट घेतला. फार महत्त्वाची बाब आहे. बघा उंचीवर होते यशाच्या आणि त्यांनी थांबवलं. हे अत्यंत. बीड संघाचा कॅप्टन चला लवकर या. गोलंदाज तयार. इथे मात्र चांगली गोलंदाजी. टीम बीड संघाचा कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधा. श्रीवीरा बीड संघ आपण या आपला टीमचा कॅप्टन. 8 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे. कदाचित याआधी अशी क्षणचित्र होती की तिथे चेंडू जास्त होते धावा कमी होत्या. फटका उंच पुरा तर आहे परंतु त्याच्यात ताकद किती आहे. ताकद कम परंतु ती देखील कॅच ड्रॉप्ड.
की घेतली आहे? येस, इट्स अ टेकन. बॅट्समन आउट, फलंदाज बाद. हनुमान क्रिकेट संघ वाकस यांच्या वतीनं मी विनंती करतो, नीतू माळी या, तुम्हाला इथून केलं जाईल सन्मानित. आदरणीय चंद्रकांतजी मोरे साहेबांना विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण या कर्जतच्या गुणी कलाकाराला इथून करायचंय सन्मानित. क्रॉस बॅटेड स्ट्रोक, लावलाय फोर्स, इट्स अ पिकअप शॉट. व्हॉट अ ग्रेट शॉट. महत्वाच्या क्षणी ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में साथ खडा वो सबसे बडा. कदाचित ते काम इथे या फलंदाजानं केलंय. आणि आदरणीय नीतू माळी यांना आपण ऑन स्क्रीन पाहतोय. ISPL ही भारतातील एक नामवंत स्पर्धा, भारतीय टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरची सगळ्यात महत्त्वपूर्ण स्पर्धा, ज्यांना कर्जतचं नाव जिथे पोचवलं त्या आदरणीय नीतू माळी यांचा इथे सन्मान. याच षटकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या 43-43. विजयाकरता 3 धावसंख्येची गरज आहे. पडताळून पाहिलं जात आहे. PCR रूम मध्ये तिसऱ्या पंचांना करूयात आमंत्रित. वी हॅव टू क्रॉस व्हेरीफाय. षटकार आहे की चौकार आहे हे इथून पडताळून पाहिलं जाईल. इंचांचं अंतर होतं की चेंडू सीमारेषेच्या आत पडला. 41 धावा धावफलकावरती. आता बदल झालाय धावफलकामध्ये. 5 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू आता इथून शिल्लक आहेत. इट्स अ लास्ट ओव्हर. आणि हे षटक कोणाच्या हाती दिलं जाईल? संकेत आलेत. सोमजाई गुडगे संघाचं प्रतिनिधित्व ते इथून करतील. 6 चेंडू विजयाकरता 5 धावसंख्येची गरज आहे. रणनीती सजवली जाते, चक्रव्यूह रचलं जातं. आणि खऱ्या अर्थानं आता स्वर्गीय मंगेश स्मृती धोत्रे हा देखील ताकद लावतोय संघ. कौतुक करावं लागेल त्या फलंदाजाचं. रोशननं मोक्याच्या क्षणी येऊन स्वतःच्या बॅटची ताकद दाखवली. ऑफिशियली वॉर्निंग नंबर 1 सोमजाई गुडगे. इथून पेनल्टीचा सामना करावा लागेल याची देखील नोंद घ्या. अंपायरकडनं सूचना आल्या, त्या सूचनेचं मी तुमच्यापर्यंत पोहोचवणूक करतोय. येस, ऑफिशियल वॉर्निंग आली आहे तुम्हाला. 6 बॉल विजयाकरता 5 धावसंख्येची गरज आहे. पहिलाच बॉल, बॉलिंग मार्कवर संकेत. सगळ्याच मेहनतीवर पाणी फिरलंय. वाईड +4. मॅच फिनिश. प्रणय होते, गमावलंय सगळं. इथे सामना पराभवाचा पायावर कुऱ्हाड मारून घेणं म्हणजे काय? कदाचित हा पहिला बॉल. इथे मात्र निश्चितच मनापासून अभिनंदन करूयात स्वर्गीय मंगेश स्मृती 11 धोत्रे संघ आणि आदरणीय संदीपदादा, तुमचं देखील, संदीपदादा रसाळ, तुमचं देखील मनापासून अभिनंदन. हा सामना आपण जिंकलात. आणि सोमजाई गुडगे, यश अपयश येत राहतं, आपण लढत राहायचं.